जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. 6 जूनचा शिवराज्याभिषेक कायमचा बरखास्त करा असं मनोहर भिडे हा बाबा बोलला. याला कोणी बोलायला लावलं? याचे कारण माहीत आहे का? सध्या महागाईमुळं गॅस, डिझेल, पेट्रोल भेटत नसल्यामुळं सगळा देश परेशान आहे. पेरणीमुळं शेतकरी हैराण झालेला आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढत असल्यामुळं लोक सरकारला प्रश्न विचारत आहे. ते विषय निघू नाही म्हणून अगोदर पुतळ्याचे वाद लावले गेले. त्यातून काही नाही जमलं तर बागेश्वर बाबा पाठवला. त्याने शिवाजी महाराजवर चुकीचं बोलला. त्यातून काही झालं नाही. आता मनोहर भिडे पाठवला. हा म्हणतो 6 जूनचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करू नका. अरे डांगऱ्या, तू ज्या दिवशी पैदा झाला तो दिवस वाढदिवस म्हणून साजरा करू नका असे म्हण, किंवा तू ज्या दिवशी मरशील त्या दिवशी पुण्यतिथी साजरे करू नका असे म्हण. हा नेहमी वादग्रस्त विधान करतो. हा अगोदर असा म्हणायला होता, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान. कोरोना हा रोग नाही, गांधीच्या वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग म्हणजे कोरोना. माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली. महिला पत्रकारांनी टिकली लावली नव्हती. अगोदर टिकली किंवा कुंकू लाव मगच मी बोलतो असा हा म्हणला होता. भिडेने लोकांकडून रायगडावर 32 मन सोन्याचे सिंहासन करायचे म्हणून पैसा जमा केलेला आहे. भिडेच्या पूर्वजांनी अगोदर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजामाता यांच्याविषयी चुकीचं लिखाण करून ठेवलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी यांच्याविषयी चुकीचं बोललेलं आहे. हा भिडे कधी शेतकरी प्रश्नावर, बेरोजगारीवर, महागाईवर बोलला आहे का? आजकाल सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मिटवण्याची घाई झालेली आहे. हे आम्ही मावळे कधी होऊ देणार नाही. भिडेच्या या वक्तव्यावर, बागेश्वर बाबाच्या वक्तव्यावर आणि जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांचा अपमान होतो तेव्हा छत्रपती घराण्यातील संभाजीराजे व उदयनराजे, शिवेंद्रराजे का बोलत नाही? हा आमच्यासारख्या मावळ्यांना पडणारा प्रश्न आहे. 6 जूनचा शिवराज्याभिषेक कायमचा बरखास्त करा असं मनोहर भिडे हा बाबा बोलला. या अशा नीच लोकांना धोत्रात घेऊन कपारीतला वास द्यावा लागणार आहे. जागे व्हा बहुजनांनो. आपल्या आपल्यात भांडणं लावून यांना राज्य करायचं आहे असं वाटत आहे. पटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये लिहा आणि आपलं चॅनल फॉलो करून ठेवा. जय शिवराय. जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. 6 जूनचा शिवराज्याभिषेक कायमचा बरखास्त करा असं मनोहर भिडे हा बाबा बोलला. याला कोणी बोलायला लावलं? याचे कारण माहीत आहे का? सध्या महागाईमुळं गॅस, डिझेल, पेट्रोल भेटत नसल्यामुळं सगळा देश परेशान आहे. पेरणीमुळं शेतकरी हैराण झालेला आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढत असल्यामुळं लोक सरकारला प्रश्न विचारत आहे. ते विषय निघू नाही म्हणून अगोदर पुतळ्याचे वाद लावले गेले. त्यातून काही नाही जमलं तर बागेश्वर बाबा पाठवला. त्याने शिवाजी महाराजवर चुकीचं बोलला. त्यातून काही झालं नाही. आता मनोहर भिडे पाठवला. हा म्हणतो 6 जूनचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करू नका. अरे डांगऱ्या, तू ज्या दिवशी पैदा